की आज माझी बहीण माझा मुलगा IAS IPS CA इंजिनियर डॉक्टर कलेक्टरच्या माध्यमातून या राज्याच्या आणि या समाजाच्या मुख्य प्रवाह देऊ शकतो ते फक्त आणि फक्त घडलं शरदचंद्र पवार साहेबांमुळे. शरदचंद्र पवार साहेबांमुळे ओबीसीला याची जाण असली पाहिजे. आज काही दलाल ओबीसीला अपमानित करतायत. काही दलाल इकडे पण आहेत, काही दलाल तिकडे विदर्भामध्ये पण आहेत. ओबीसीला अपमान करतायत. कशासाठी? स्वतःच्या फक्त आणि फक्त राजकारणाची पोळी बांधण्यासाठी हे काही दलाल आज ओबीसीला समस्त ओबीसी समाजाला अपमान करतायत. लक्ष्मण हाके, तुझी लायकी गोंडपाट उचलण्याची नाहीये, तुझी लायकी साधं गोंडपाट उचलण्याची नाहीये. तू पवार साहेबांच्या समोर त्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तिकिटासाठी 4 तास लाईनीमध्ये उभा होतास की नाही उभा होतास? हातामध्ये कटोरा घेऊन तिकीट मागत होतास की नाही मागवतास? मागत होतास ना. तिकीट मागितल्याबद्दल तिकिटाबद्दल वाद नाही. पण महादेव जानकरजी हे त्याला लक्षात असलं पाहिजे की लक्ष्मण हाके ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यामधनं ओबीसीचा एक कार्यकर्ता एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याची त्या ठिकाणी तू पहल केली होती. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी यांना नाकारलं होतं, शिंदे गटाने यांना नाकारलं होतं, अजित पवार यांना नाकारलं होतं आणि हा व्यक्ती शरद पवारांच्या पाठीमागे तिकिटासाठी फिरवतो.